नमस्कार, मी गीता. आईस होम किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी साध्या सोप्या पद्धतीने मिक्स डाळीचं वरण करून दाखवणार आहे. त्याकरता मी 1 वाटी डाळ घेतली आहे. त्यात अर्धी वाटी तुरीची, पावटी मुगाची व पावटी मसूरची डाळ घेतली आहे. ती आपण 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया. त्यातच मी भाताचाही डबा लावणार आहे. डाळ स्वच्छ धुवून झाली आहे. आता आपण कुकरला लावून घेऊ. कुकरमध्ये जाळी ठेवून त्यात थोडं पाणी घालून डाळीच्या डब्यामध्ये 3 वाटी अंदाजाने मी पाणी घातलं आहे. आणि माझं 2 वाटी भात आहे, त्यात मी 4 वाटी पाणी घालून शिजायला ठेवणार आहे. कुकर व्यवस्थित बंद करून गॅस चालू करून 3 शिटी होण्याची वाट बघू आपण. तीन शिट्या आपल्या जायला आहेत. कुकर थंड होण्याची वाट बघूया. कुकर थंड आपलं झालं आहे. आपलं वरण नीट शिजलं की नाही ते एकदा आपण बघून घेऊ. वरण व्यवस्थित शिजलं आहे. खाली काढून त्यात गरजेनुसार पाणी घालून घेऊ. आता त्याकरता लागणारं साहित्य 4 मिरच्या, 1 टमाटर, कोथिंबीर, कढीपत्ता व 4-5 लसणाच्या पाकळ्या मी घेतल्या आहेत. ते व्यवस्थित चिरून घेऊ. गॅसवर पातेले ठेवून त्यात 1.5 पळी तेल टाकून गरम होण्याची वाट बघू. तेल आपलं गरम झालं आहे. त्यात अर्धा चमच राई, राई चांगली फुटली आहे. आपण आता ठेचलेलं लसूण घालून घेऊ. त्यात लसूणही चांगला परतून झाला आहे. त्यात आपण आपल्या 4-5 हिरव्या मिरच्या उभ्या चिरलेल्या त्या टाकून घेऊ. मिरच्या आपल्या व्यवस्थित परतून झाल्या आहेत. आता अर्धा चमच जिरा टाकून घेऊ. जिराही चांगला व्यवस्थित फुटला आहे. त्यात थोडीशी हिंग घालून घेऊ. आणि कढीपत्ता, पाव चमच हळद आणि बारीक चिरलेला टमाटर टाकून घेऊ. त्यात कोथिंबीरही घालून घेऊ आणि ढाकण लावून 2 मिनिटं वाफ बसायला ठेवू. फोडणी आपली झाली आहे. आता व्यवस्थित परतून घेऊ आणि वरण आपलं त्यात घालून घेऊ. थोडंसं वरणाच्या डब्यात पाणी टाकून व्यवस्थित फिरवून तेही पाणी घालून घेऊ. पाच मिनिटं व्यवस्थित मोठ्या गॅसवर उकळेपर्यंत आपण वाट पाहू त्याची. त्यातच अर्धा चमच मीठ घालून घेऊ आणि चांगली उकळी येण्याकरता वाट पाहू. उकळी चांगली आली आहे. 5 मिनिटं बारीक गॅसवर आणखीन उकळू देऊ. 5 मिनिटं. आता आपलं वरण व्यवस्थित झालं आहे. आता आपण ताट वाढून घेऊ. हे वरण तुम्ही भातासोबतही खाऊ शकता किंवा पापड लोणच्या सोबतही छान लागते. ही माझी वरणाची रेसिपी जर तुम्हाला आवडली तर लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका.